नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, चला आज संडे आहे, संडेचे आपण खाऊ अंडे। तर आज बघा मी अंड्याची मस्तपैकी मैत्रिणींनो भुर्जी बनवत आहे। हिरव्या मिरच्यामध्ये साधारण आपण साधी सोपी अशी भुर्जी बनवणार आहे। त्यासाठी आपण हे 3 अंडे घेतलेले आहे। संडे होया मंडे दर्जन खाओ अंडे, हे 3 अंडे घेतले आणि त्याच्यासाठी आपण हा कांदा कापून घेतलेला आहे। त्याच्यासाठी हा लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर ह्या पद्धतीने आपण साधारण साधी सोपी अशी अंड्याची भुर्जी बनवणार आहोत हिरव्या मिरच्यामध्ये। ती कशी बनवता मी ते तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींनो। तर चला आता आपण भुर्जी बनवणार आहोत। चला मैत्रिणींनो, आता आपण पहिलं सर्वात प्रथम तेल टाकणार आहोत तव्यावर। हे 2 उबळ्या तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यासाठी मैत्रिणी आपण कांदा टाकणार आहोत। हे बघा, हिरव्या मिरच्या आणि कांदा। हा लसूण बी टाकणार आहोत। आता हे चांगलं आहे ना, आपण बगारने म्हणजे चांगलं असं फ्राय करून घेणार आहोत कांदा आणि लसूण। हे बघा किती असा मस्त फ्राय करून घेणार आहोत। अंड्याची साधी सोपी भुर्जी। संडे हुआ मंडे दर्जन खाओ अंडे। आज आपण अंड्याची साधी सोपी भुर्जी बनवणार आहोत। तो मैत्रिणींनी ते भुर्जी मी कशी बनवते आज मी ती तुम्हाला दाखवत आहे। तर आता आपण कांदा टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या आहे आणि थोडासा लसूण ठेचून टाकला आहे। आता बघा मीठ टाकणार आहोत, चवीपुरतं हवा थोडंसं असं मीठ। परत एकदा असं छान असं हलवून घेणार आहोत। साधा आणि सोपं झणझणीत आणि चमचमीत लवकर बनणारी चटणी मिरची म्हणजे अंड्याची। तर बघा आता ती कशी बनवते मी तुम्हाला दाखवत आहे। आता आपला चांगला कांदा लाल होणार आहे। लय लाल नाही, म्हणजे असा मध्यम असा शिजणार आहे। थोडा तडका त्याला चांगला तेलाचा बसणार आहे। हे बघा असं लालसर थोडासा मस्त मंद गॅस केलेला आहे आपण। मंद गॅसवर आता तो मस्त लालसर असा चांगला भाजत आहे, म्हणजे तडका बसत आहे त्याला। तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपला हा तडका कांद्याला बसलेला आहे बघा चांगला। आता आपण हे ना त्याच्यामध्ये असं थोडीशी हळद टाकणार आहे बघा, लसणामध्ये ह्या कांद्यामध्ये आणि मिरच्यांमध्ये आपण हळद अशी चांगली टाकून अशी त्याला फ्राय करून घेणार आहोत। आता आपण ना मैत्रिणी याच्यावर अंडे सोडणार आहोत। आता मीठ टाकलं, हळद टाकलं, मिरची टाकला, कांदा टाकला। आता याच्यावर आपण भुर्जीसाठी अंडे सोडणार आहे। हे बघा मैत्रिणी, भुर्जीसाठी आपण मस्त असे 3 अंडे फोडून ते टाकलेले आहे। आता ते अंडे आहे ना मैत्रिणी असे चांगले असे पसरून घ्यायचे ते अंडे। कोणी कालून बी घेतं, कोणी पसरून बी घेतं। तर हे बघा असे छान असे पसरून घ्यायचे। आता हे चांगले पसरलेलं आहे। आता आपण काय उलटे पालटे करणार आहोत। मस्त अशी भुर्जी आज आपण बनवत आहोत। तर ती कशी बनवली काय ती तुम्हाला मी दाखवलेली आहे। त्या पद्धतीने बनवा, डब्याला न्या, तुम्ही खा, मुलांना झटपट शाळेसाठी सकाळी नाश्त्याला बनवा। पोळ्या आणि भुर्जी खूप छान लागते। हे बघा आता अशी पलटी मारायची। हे अशी पलटी मारून घ्यायची। हे बघा, मग त्याच्यानंतर अशी मस्त हलवून घ्यायची ती भुर्जी, अशी छान असे हलवून घ्यायची। हे बघा
छान अशी मस्त भुर्जी आपली तयार होत आहे। या पद्धतीने तुम्ही अंडा भुर्जी बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। हे बघा कशी मस्त तयार झालेली आहे। साधी सोपी आपली हिरव्या मिरच्या कांदा कापून अंडा भुर्जी बनवली। तर ह्या पद्धतीने बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब। परत अशी उलटी पलटी मारायची। हे बघा अशी छान अशी ते मस्त आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही अंडा भुर्जी तयार करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे मैत्रिणींनो। खमंग अशा बाजरीच्या भाकरीबरोबर आपण अंडा भुर्जी आज खाणार आहोत। हे बघा मैत्रिणींनो, साधी सोपी आपली अंडा भुर्जी अशी छान अशी झणझणीत आणि चणचणीत हिरव्या मिरच्या टाकून झालेले आहे। ह्या पद्धतीने बनवा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। अंडा भुर्जी